तुम्हाला जर क्रोशे शिकायचं असेल तर तुम्हाला मीशोवरती ही पूर्ण किट खूप कमी किमतीत मिळते. हा पूर्ण सेट क्रोशे किटचा मिळतो. याच्यात तुम्हाला सर्व प्रकारचे हुक येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सीझर, मेजरमेंट टेप, स्टिच मार्क, काउंटिंगसाठी, परत आपल्याला सुई वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सर्व पूर्ण सेट आपल्याला मीशोच्या ह्या क्रोशेट किटमध्ये मिळतो. त्याच्यानंतर ही वर्धमान कंपनीची यान आहे, ॲक्रेलिक यान आहे. तर तुम्ही याच्यासाठी इथे दिलेलं आहे, जी पण तुम्हाला यान यूज करायची आहे तिला किती नंबरची हुक आपण वापरू शकतो, 3 किंवा 4. म्हणजे आपण 2.5 mm पासून तर 3-4 mm पर्यंत हुक वापरू शकतो. साधारण ही जी प्लाय आहे, तुम्हाला जर ओळखायचं असेल तर या प्लायचे आपण धागे काउंट करून घेऊ. स्टार्टिंगला हे जे टोक असतं त्या टोकाला आपण असं खोलून घ्यायचं. हा एक धागा, 2, 3, 4. ही 4 प्लायची यान आहे, कॉटन ॲक्रेलिक यान आहे. तर हिला आपण 3 नंबर 4 नंबर चा हुक वापरू शकतो. तर तुमच्या तिथे तुम्हाला जी यान उपलब्ध असेल तुम्ही यूज करू शकता. बऱ्याचदा तुम्ही जो आपण यान वापरतो यांच्या साईजवरती आपण हुक यूज करतो. 2 प्लाय यान असेल तर त्याच्यामध्ये 2च हे धागे येतात. 3 प्लाय असेल तर 3 धागे येतील. 4 प्लाय असेल तर 4 धागे येतील. पण ह्या लोकरीच्या ज्या जाडीवर आपल्याला सर्व काही डिपेंड असते. हुक आपल्याला यूज करावा लागतो. ही जी यान आहे याच्यासाठी मी 3 mm चा हुक यूज करणार आहे. 3 mm चा हुक. आणि जर आपण असं बघितलं तर 5 नंबरचा आणि जर तुम्हाला स्टिचेस टाईट ठेवायचे किंवा लूज ठेवायचे त्याच्यावर पण तुम्ही हुक यूज करू शकता. जर आपल्याला स्टिचेस टाईट पाहिजे असेल तर थोडा कमी नंबर घ्यायचा आणि जर आपल्याला स्टिचेस थोडे लूज हवे असतील तर आपण 1 नंबर मोठा घ्यायचा. आणि फक्त इतकंच लक्षात ठेवा की जी 2 प्लाय यान असते, 3 प्लाय यान असते तिच्यासाठी आपल्याला 1.75 mm पासून तर तुम्ही 3 mm पर्यंत 4 mm पर्यंत तुम्ही हुक यूज करू शकता. आणि याच्या पुढे ही जी यान आहे, मोठी यान, तिच्यामध्ये 1 प्लाय यान पर्यंत पण जाडीवाली यान लोकर येते. तुम्ही तिच्यासाठी नंबर वाढवू शकतो. म्हणजे जर आपल्याला बारीक लोकर किंवा लोकर खूप बारीक किंवा थ्रेड असेल तर आपल्याला कमी नंबरची यान हुक वापरावा लागतो. आणि जेवढी मोठी यान किंवा तिची साईज जितकी जाडी असेल त्याच्यानुसार आपल्याला नंबर मोठा घ्यावा लागतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपण इथे स्टिचेस बघूया. आता इथे मी तुम्हाला पहिले ही जी लोकर आहे ती आपण आधी हातात कशी पकडायची ते दाखवणार आहे. आपल्या हातांच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला हुक आणि लोकर पकडायची आहे. तर आपण लेफ्ट साईडला लोकर आणि राईट साईडला हुक पकडणार आहोत हाताच्या. तर हाताच्या आपण शेवटच्या 3 बोटांमध्ये लोकर आधी कशी गुंडाळायची ते बघूया. मधला बोट आहे आणि अंगठा मधला जो बोट असतो त्याच्यावर आपल्याला ह्या 3 बोटाने आपल्याला लोकर पकडून ठेवायची आहे आणि मधल्या बोटावरती आपल्याला लोकर गुंडाळायची आहे.
आणि हे जी लोकरीचं जे स्टार्टिंग आहे, शेवटचं टोक जिथे सुरुवात करायची असते तिथे आपल्याला ह्या लोकरीला थोडंसं सोडून ह्या मधल्या बोटात आणि अंगठ्याच्या बोटात धरायचं असतं आपल्याला लोकरीला. आणि ही जी हुक आहे तिला आपण आपल्या राईट साईडच्या हातात पकडायचं आहे. म्हणजे तुम्ही अंगठा आणि तुमचा अंगठ्याजवळच्या बोटात तुम्ही हुक पकडू शकता. तुम्हाला जसं सुईला पकडता येईल तुम्ही तसं पकडू शकता. आता इथे आपल्याला जो हा हुक आहे, तर आता आपण सर्वात पहिले स्लिप नॉट म्हणजे गाठ कशी बांधायची ते शिकूया. स्लिप नॉट बांधण्यासाठी पहिले आपण हा जो हुक असतो तो जो हा लोकरीचा भाग दिसतो आणि हा जो मधला जो भाग आहे त्याच्यातून आत टाकायचा आहे आणि लोकरीच्या मागून आपण ही सुई काढायची आहे म्हणजे हुक काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हुकला ट्विस्ट करायचं. आता हा हुक आहे. पुन्हा एकदा मी दाखवते. दोन्ही बोटांच्या आणि दोऱ्याच्या मध्ये जो भाग आहे तिथून टाकून आपल्याला हुक लोकरीच्या मागून काढायचा आहे आणि आपल्या साईडने हुकला ट्विस्ट करायचं आहे. म्हणजे ज्या साईडने आपण बसलो आहे त्या साईडला आपण हुकला फिरवायचं आहे. असं ट्विस्ट करायचं आहे आणि पूर्ण असं खालून वरती त्याला आणायचं आहे. तर इथे एक छोटासा पीळ झालेला दिसतोय. त्या पिळाला आपण इथे ह्या दोन बोटांच्या साईने मधल्या आणि अंगठ्याच्या साईने पकडायचं आहे. स्टार्टिंगला थोडंसं लूज ठेवायचं आहे. मग आपल्याला थोडासा लोकरीचा धागा आपल्याला सैल करायचा असेल तर आपण थोडंसं ओढून घ्यायचं आहे आणि ह्या पिळाला दोन्ही बोटांच्या मध्ये पकडून ठेवायचं आहे. मग इथे आपल्याला पुन्हा हुक लोकरीच्या खालून घ्यायचा आहे आणि वरती आणायचा आहे. आणि ही जी इथे जो आपण पीळ घेतलेला आहे त्याला आपण लूप म्हणतो. त्या लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. मग आपल्याला हा जो खालचा भाग आहे त्या लोकरीच्या दोऱ्याला टाईट ओढून घ्यायचा आहे. आता आपला हा सेकंड लूपचा तयार झाला. आता ह्या सेकंड लूपला आपण आपल्या हुकच्या साईने ओढवू शकतो, मोठा करू शकतो आणि ह्या जिथे आपण लोकर गुंडाळली आहे त्या बोटाने आपण टाईट पण करू शकतो किंवा लूज ठेवू शकतो. टाईट लूज तुमचा सर्व हा खेळ बोटांवरती म्हणजे हातांच्या बोटांवरती आणि सुई पकडण्यावरती त्याचं आपण किती टेन्शन याने म्हणजे आपण किती टाईट आणि सैल ठेवू शकतो हे आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. मग आता आपण हा लूप जो बनवला आहे त्याच लूपमधून पुन्हा आपल्याला साखळी बनवायची. आता हे आपण स्लिप नॉट झाली आपली. तर आता आपल्याला साखळी बनवायची. साखळी बनवण्यासाठी आपण पुन्हा हुक लोकरीच्या खाली घ्यायचं आहे आणि आपण हे जे हुकचं तोंड आहे त्याच्यामध्ये लोकर पकडून मग त्या लूपमधून सुई आपल्याला ओढायची आहे. ओके. आता ही सुई ओढली. हे बघा, पुन्हा मी तुम्हाला एकदा दाखवते. आता ह्या तिन्ही बोटांमध्ये आपण लोकर पकडली आणि बोटावरतून आपण हा जो लोकरीचा जो स्टार्टिंगचा टोकापासून आपण थोडी लोकर जास्त सोडून घ्यायची आहे आणि आपल्या 3 बोटांच्या मध्ये लोकर पकडून ह्या अंगठ्याजवळच्या बोटावरती आपल्याला लोकर बाहेरच्या साईडनी आपल्याला परत आपल्या साईडनी आणायची. ही लोकर बाहेरच्या साईडनी पुन्हा आपल्या साईडनी लोकर आणून आपण ही लोकर गुंडाळायची बोटावरती. मग आता आपण अंगठा आणि मधल्या बोटाच्या मध्ये आपण ही लोकरीचं शेवटचं टोक पकडणार आहोत. पुन्हा आता आपल्याला एक काम करायचं आहे. पुन्हा आपण या हुकला ह्या लोकरीच्या मधून म्हणजे
हे जे मधलं बोट आणि अंगठा या साईडने आपल्याला हुक टाकायचा आहे आणि हुकला लोकरीच्या मागून काढायचं आहे आणि ही लोकर असं तुम्ही तिला सरकवू शकता हुकच्या साहाय्याने. हुकला आपल्या साईडने ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे फिरवायचं आहे. मग हा हुक आपल्या साईडने फिरल्यावर हळूच खालच्या दिशेने आणि पुन्हा वरच्या दिशेने आणायचा आहे. आता हा आपला स्लिप नॉटसाठी छोटासा लूप तयार झाला आहे. तर आता ह्या लूपला अंगठा आणि मधल्या बोटाने पकडून ठेवायचा आहे. पुन्हा हुकला लोकरीच्या खालून वरती लोकरीसह खेचत आणायचं आहे आणि ह्या लूपमधून आपल्याला हुक ओढून घ्यायचं आहे. आता ही आपली स्लिप नॉट रेडी झाली. आता ह्या स्लिप नॉटलाच आपल्याला पुढे ह्या प्रत्येक लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. मग त्याला आपण चेन म्हणतो. पुन्हा हुक लोकरीच्या खालून काढायचा आहे आणि लोकर ओढून घ्यायची आहे हुकच्या साहाय्याने. मग आपली ही चेन तयार झाली. पुन्हा हुकच्या खालून हुक लोकरीच्या खालून वरती आणून लोकर ओढायची आहे आणि लूपमधून हुकसही आपल्याला दोन्ही लोकर आणि हुक दोन्ही ओढून घ्यायचे आहे. तर आपल्या ह्या 3 चेन झाले आहे. 1 2 3. जो पहिला स्लिप नॉट असते त्याला काउंट नाही करायचं आहे, त्याच्या पुढे आपण काउंटिंग करतो. तर ही आपली चेन तयार झाली. ही आपली चेन तयार होते. आता तुम्हाला अजून एक पद्धतीने स्लिप नॉट बनवायचं सांगते. सिंपल. आता जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही सिंपल आपण जशी गाठ मारतो त्या पद्धतीने आपण अशी गाठ मारून घ्यायची आणि मग त्याच्यामधून आपल्याला हुक टाकायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी खालून आणि वरती आपल्याला लोकर ओढायची आहे ताण देऊन. आता मग आपण पुन्हा हुक हा लोकरीच्या खालून घेऊन हुकने लोकर ओढत या लूपमधून आपल्याला काढायचं आहे. पुन्हा आपण हुक लोकरीच्या खालून लोकरीला ओढून घ्यायचं हुकच्या साहाय्याने लूपमधून ओढून घ्यायचं. आता ही चेन तयार होते आपली. ही चेन तयार होते. आलं लक्षात? ही आपली चेन तयार झाली. तुम्ही 2 दिवस प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला सहज सर्व टाके कसे करायचे, स्टिचेस कसे घ्यायचे हे समजेल. पहिले तुम्ही चेनची प्रॅक्टिस केली तर तुम्ही सहज सर्व टाके शिकू शकणार. सर्वात मेन पाया आहे, बेस आहे आपल्याला स्लिप नॉट घेणं, हातात दोरा कसा पकडणं, लोकर कशी पकडायची, सुई कशी पकडायची याची प्रॅक्टिस करणं. बाकी स्टिचेस शिकायला तर खूप सोपे आहेत आपल्याला. फक्त आपल्याला हातामध्ये लोकर पकडता येणं आणि सुई पकडता येणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली स्लिप नॉट आणि चेन जमली तर तुम्ही सर्व काही स्टिचेस सहज तुम्हाला येतील. आता ही जी सेकंड मेथड मी तुम्हाला शिकवली. आता नेक्स्ट मेथडमध्ये मी पुन्हा आपण सिंपल नॉट तयार करतो तसे ही नॉट करायची आहे आणि मग ह्या हुकच्या साहाय्याने आपण हा दोरा ओढून घ्यायचा आहे. सर्वात बेस्ट आयडिया तर हीच आहे. तुम्ही गाठ मारून घ्या अशी, त्याच्यात हुक टाका आणि दोरा टाईट करून घ्या लोकरीचा आणि हुकच्या साहाय्याने लोकर ओढून लूपमधून ओढून घ्या. बस 1 2 3 4 5 6. तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल तुम्ही त्या साहित्याने तुम्ही ही चेन बनवू शकता.
आता नेक्स्टमध्ये तुम्ही ही फर्स्ट चेन आहे, ही स्टार्टिंगची, हिला आपण स्किप करायची. कधीच तिला आपण वर्क करायचं नसतं त्याच्यामध्ये. त्याच्या पुढच्या सेकंड चेनमध्ये आपल्याला वर्क करायचा असतो. तर आता आपण पुढच्या चेनमध्ये हुक टाकायचा आहे. पुढच्या चेनमध्ये हुक टाकून पुन्हा आपल्याला हुक लोकरीच्या खालून वरती आणून लोकर सुईच्या साहाय्याने ओढायची आहे चेनमधून. तर आपल्याला पुन्हा हा जो पहिला लूप आहे त्याच्यातून पुन्हा आपण तो हुक आणि लोकर ओढून घ्यायची आहे. हुकच्या साहाय्याने लोकर ओढून घ्यायची आहे. हा झाला आपला स्लिप स्टिच झाली ही. हिलाच आपण मराठीमध्ये सरकता टाका असंही म्हणतो. आता नेक्स्ट आपल्याला सिंगल क्रोशा करायचा. सिंगल क्रोशा करताना आपण पुढच्या साखळीमध्ये हुक टाकला आणि लोकर ओढून घेतली. आता हे 2 लूप आहेत, त्या दोन्हीमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे सुईच्या साहाय्याने. हा झाला आपला सिंगल क्रोशा. तर यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, याला आपण मुका खांब म्हणतो. आता पुढच्या चेनमध्ये आपण हुकवरती पहिले एक वेढा घ्यायचा आहे, म्हणजे एक लूप घ्यायचा आहे आणि मग चेनमध्ये आपल्याला सुई टाकून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आहे. आपल्या हुकवरती 3 लूप आहेत, 1 2 3. आता ह्या तिन्ही लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायची आहे. मग हुकवर पुन्हा हुक खालच्या साईडनी लोकरीच्या खालच्या साईडने घेऊन हुकच्या साहाय्याने लोकर ओढून तिन्ही लूपमधून आपण लोकर ओढून घ्यायची आहे. हा झाला आपला अर्धा खांब. आता आपल्याला नेक्स्ट स्टिच घ्यायची आहे. आपण जर अर्धा खांब केला तसंच पुन्हा आपल्याला हुकवर एक लूप घ्यायचा आहे, एक वेढा घ्यायचा आहे आणि पुढच्या चेनमध्ये आपल्याला सुई टाकून लोकर ओढून घ्यायची आहे सुईच्या साहाय्याने. पहिले आपण जो अर्धा खांब बनवला म्हणजे हाफ डबल क्रोशा बनवला, तेव्हा आपण ह्या 1 2 3 तिन्ही लूपमधून आपण लोकर ओढून घेतली होती. पण आता आपण पुढच्या 2 लूपमधून म्हणजे पुढच्या 2 वेढ्यांमधूनच आपण लोकर ओढून घेणार आहे. तर आता सुईवर किती वेढे राहिले, किती लूप राहिले, 2 1 2. आता ह्या दोन्ही लूपमधून आपल्याला पुन्हा हुकच्या साहाय्याने लोकर ओढून घ्यायची आहे. मग आपल्या सुईवरती एकच वेढा राहतो. आता हा झाला खांब. हा आपला खांब तयार झाला आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण हा खांब तयार झाला. आता आपण ट्रिपल क्रोशा करणार आहोत, म्हणजे मोठा खांब तयार करणार आहोत. मग त्याच्यासाठी हुकवर आपण एक वेढा घेतला, पुन्हा दुसरा वेढा घ्यायचा, म्हणजे 2 वेढे आपल्याला जास्त घ्यायचे आहेत. पहिल्या डबल क्रोशामध्ये आपण एक वेढा घेतला. आता दुसऱ्या ट्रिपल क्रोशामध्ये म्हणजे मोठ्या खांबमध्ये आपण 2 वेढे घेतले, 2 लूप घेतले, असे एकूण 3 लूप आपल्या हुकवर दिसत आहे. मग नेक्स्ट आपण आता चेनमध्ये आपण हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आहे हुकच्या साहाय्याने. आता आपल्या हुकवरती 1 2 3 4 3 वेढे किंवा 3 लूप उरले आहेत. तर आता पहिल्या 2 लूपमधून आपण लोकर काढणार, मग नेक्स्ट आपण 2 लूपमधून काढणार. ओके, पहिल्या 2 लूपमधून आपण लोकर काढली. मग आता किती राहिले, पुन्हा 3 राहिले, 1 2 3. मग पुन्हा आपण 2 लूपमधून लोकर काढली, किती उरले, पुन्हा 2 उरले. मग लास्टला पुन्हा 2 लूपमधून 2 वेढ्यांमधून आपण लोकर ओढली तर किती लूप राहिला, 1. म्हणजे लास्टला 1 उरणं गरजेचं आहे. असा हा आपला मोठा खांब तयार झाला. आता तुम्हाला जर हुकच्या म्हणजे तुमच्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला साईज वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या हुकवरती वेढे वाढवून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टची साईज मोठी करू शकता. आता हे आपण
2 वेढे घेतले तेव्हा ट्रिपल क्रोशा झाला. आता हा चौथा वेढा घेतला म्हणजे 1 2 3 4. मग हे 4 वेढे तयार झाले सुईवरती. 4 लूप तयार झाले. तर आपण नेक्स्ट स्टिचमधून म्हणजे नेक्स्ट साखळीमधून आपण लोकर ओढून घेतली. तर आपल्या हुकवरती 1 2 3 4 5 वेढे किंवा 5 लूप आहेत. आता पहिल्या 2 लूपमधून आपण लोकर ओढून घेतली. परत दुसऱ्या 2 वेढ्यांमधून आपण लोकर ओढून घेतली. परत तिसऱ्या 2 लोकरमधून आपण लोकर ओढून घेतली. परत चौथ्या 2 वेढ्यांमधून लूपमधून आपण लोकर ओढून घेतली. तर आपण असं हे आपलं स्टिचेस बनवले आहेत. हे तुम्ही स्टिचेस लक्षात ठेवा. बाकी आपण नंतरच्या क्लासमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेढे घेताना किती चेन्स आपण स्किप करायचे आहे, सोडायचे आहे, कसा प्रोजेक्ट बनवायचा आहे ते आपण शिकवून घेऊया. तर हा आपला बेसिक स्टिचेस आपले हे शिकवले. पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला मॅजिक सर्कल कसं बनवायचं ते मी तुम्हाला शिकवे. तर आता आपला हा बेसिक स्टिचेसचा क्लास पूर्ण झाला आहे. पहिले आपण स्लिप नॉट बनवली, मग चेन बनवली, मग 1 चेन स्किप करून आपण स्लिप स्टिच घेतली, मग आपण सिंगल क्रोशा घेतला, मग हाफ डबल क्रोशा घेतला, मग डबल क्रोशा घेतला, मग ट्रिपल क्रोशा घेतला, मग 4 ट्रिपल क्रोशा घेतला. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आपल्याला ही बनवताना पहिले आपल्या हातांची मूवमेंट आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचे. स्लिप नॉट चेन करून तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि बाकीचे स्टिचेस शिकणं तर खूप सोपं आहे. फक्त तुमच्या हाताचा जो प्रॅक्टिस आहे, हाताची प्रॅक्टिस आणि हुक पकडण्याची प्रॅक्टिस याच्यावर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हाताची प्रॅक्टिस सर्वात इम्पॉर्टंट. लोकर पकडणं, ती बोटावर गुंडाळल्यानंतर तिला हळूहळू लूज सोडून आपण हुकच्या साहाय्याने तिचा वर्कमध्ये वापर करणं. हुक कसा हातात पकडायचा, कशी लोकर ओढायची याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. स्टिचेस समजायला कठीण नाही, कठीण आहे ते हाताची प्रॅक्टिस. जर तुम्ही स्लिप नॉट आणि चेन बनवली तर तुम्ही पुढचे स्टिचेस सहज शिकतात. फक्त तुमच्या हाताच्या मूवमेंटची प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. तर जर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करून विचारा. काही समजलं नसेल तर मी तो भाग पुन्हा नीट समजवण्याचा नक्कीच पुढच्या व्हिडिओत प्रयत्न करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. थँक्यू. ओम शांती.